विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 100% टार्गेट सगळ्यांचं असलं पाहिजे बरं का. सगळ्यांचं टार्गेट मोठं असलं पाहिजे. प्रयत्न त्या दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे. मग हे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी सगळ्यात इम्पोर्टंट टॉपिक्स कोणते आहेत? तर मी तुम्हाला सांगू का? मी एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं बघितलेत, की ज्यांचे मार्क्स जातायत ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स मध्ये. त्याच्यानंतर ग्रीन केमिस्ट्रीमध्ये, पॉलिमर सारख्या टॉपिकमध्ये, पॉलिमरमध्ये ते करतात मुलं बरं का. मग ह्या टॉपिकमध्ये मी जी नावं आता घेतली, कोऑर्डिनेशन कंपाउंड असेल हे, इथं ना बऱ्यापैकी पार्ट जो आहे ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन एलिमेंट असा टॉपिक सुद्धा इथं पाठांतर आहे. मग ते कंटाळवाणं आहे, नको वाटतं करायला. पण माझ्याबरोबर असताना ती काळजी करायची नाही. मी आता ना ग्रुप 16, 17, 11 10 मिनिट 10 क्वेश्चन घेणार आहे लक्षात घ्या. 10 मिनिटात 10 क्वेश्चन. पण तुम्हाला थोडंसं मी काम पण देणार आहे. मग तुम्हाला ना हा व्हिडिओ नक्की आवडणार आहे मला माहिती आहे. मग नेक्स्ट लेक्चर उद्या या टॉपिकचे आपण नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करणार. त्याचबरोबर मॅथ्सचं वेक्टर टॉपिक घ्या, असे एका मुलाची रिक्वेस्ट आली, घेणार. तुम्ही जे रिक्वेस्ट तयार करताय ना, सगळे मी कमेंट बघत असतोय. ओके. आणि त्यानुसार व्हिडिओ पण मी नक्की तयार करणार. ओके. मग सुरुवात करूया. ओके. बघा. तर हा जो आहे ना, इथे एक वाक्य आहे बघा. द एलिमेंट ऑक्सिजन, सल्फर, ओके, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम. कोणते-कोणते आहेत रे? ऑक्सिजन एक एलिमेंट आहे, त्याच्यानंतर सल्फर आहे, सेलेनियम, टेल्युरियम आणि पोलोनियम. हे ग्रुप 16 एलिमेंट्स आहेत. अरे पण ग्रुप 16 एलिमेंट्सलाच चाल्कोजेन्स म्हणायचं. मग चला ग्रुप 1 ला काय म्हणायचं? अल्कली मेटल. ग्रुप 2 ला काय म्हणायचं? अल्कलाइन अर्थ मेटल. ग्रुप 16 ला काय म्हणायचं? चाल्कोजेन. ग्रुप 17 ला काय म्हणायचं? हॅलोजन. ग्रुप 18 ला काय म्हणायचंय? नोबल गॅसेस. विचारतायत परीक्षेत. व्हिच ऑफ द फॉलोइंग डज नॉट एक्झिस्ट इन ग्रुप 16 म्हणा किंवा डज नॉट प्रेझेंट इन ग्रुप 16 किंवा चाल्कोजेन्स असं विचारतील ना. क्लिअर? हे लक्षात ठेवायला सोपं आहे. एस-सी-टी हे आहे. कशामध्ये सांगा बघू? ग्रुप 16 मध्ये. मग पहिला नोट्स क्लिअर झाल्या तुमच्या. आता नेक्स्ट पॉइंट. ऑक्सिजन इज द मोस्ट अबंडंट ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑन द सरफेस ऑफ अर्थ. अरे एम-सी-क्यू आहे, पी-वाय-क्यू आहे. सगळ्यात जास्त मोस्ट अबंडंट एलिमेंट कोण आहे? ऑन द एलिमेंट्स ऑन द अर्थ कोण आहे? ऑक्सिजन. अरे सोपं आहे हे पण. सगळ्यात महत्वाचं पर्सेंटेज दिले. आणि एवढं दिलंय बाय मास ऑन द अर्थ्स क्रस्ट. पृथ्वीचं जो काय क्रस्ट सुरुवातीची जाहीर माती म्हणूया आपण. त्यात जे काय मेटलचे ऑक्साईड असतात Fe2O3 ते लिमोनाइट, हेमेटाइट्स या सगळ्यात ऑक्सिजन आहे की ते जवळजवळ 46.6% हवेमध्ये 21% आहे लक्षात घ्या. आणि सल्फर जे आहे ना, ओके, त्याचं पर्सेंटेज पण दिलंय. आणि इट ऑकर्स आता सल्फरच्या बाबतीत नीट लक्ष द्या. जिप्सम इथं आता हार्ड वर्क जे आपल्याला करू वाटत नाही, पाठ करू वाटत नाही. जिप्सम हे कॅल्शियम सल्फेट आहे. इप्सम मॅग्नेशियम सल्फेट आहे. जिप्सम कॅल्शियम सल्फेट आहे. इप्सम मॅग्नेशियम सल्फेट आहे. ओके. आणि बायराइट जे आहे ना, बायराइटचं स्पेलिंग बघा. BaBa. ओके. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. बायराइट BaSO4. पण जीच्या पुढं ना सी आहे लक्षात घ्या. जिप्सम कसं लक्षात ठेवू रे मी? इप्सम बघा तुम्ही आता आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल. जिप्समला कॅल्शियम सल्फेट आहे, इप्समला मॅग्नेशियम, 7H2 आहे, इथे 2H2 आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बरं का, गॅलेना मध्ये लीड आहे. पीबी आणि एस आहेत. विचारतात गॅलेनमध्ये काय काय प्रेझेंट आहेत? पीबी आणि एस. झिंक ब्लेंड ZnS. कॉपर पायराइटला चाल्को पायराइट म्हणतात. चाल्को पायराइट. आणि आता इथं मी लिहिणार आहे JEE. ओके. मग JEE मध्ये आलेला प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग ओर हे ओरच आहे बरं का कंटेन कॉपर ऍज वेल ऍज आयर्न. ज्याच्यात कॉपर पण आहे आणि आयर्न पण आहे. हे आहे चाल्को पायराइट. ओके. बरं. जिप्सम, इप्सम आणि बायराइट. बायराइट माझ्या लक्षात राहिले BaSO4. इप्समला पण राहिले MgSO4 7H2. हे कोण आहे? कॅल्शियम CaSO4 आणि 2H2O. ओके. झिंक ब्लेंड ZnS. गॅलेना PbS. 4 वेळा करावं लागणार आहे. इथंच तर मार्क जात आहेत आणि इथं आपण पुढे जाणार आहे इतरांपेक्षा लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट स्लाइड पण कंप्लीट. सेलेनियम ग्रुप 16 मध्ये आहे. टेल्युरियम ग्रुप 16 मध्ये. आता आठवा कोण कोण आहे ग्रुप 16 मध्ये? ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, Fe आहे, Te आहे आणि पोलोनियम. हे जे पोलोनियम आहे तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे बरं का. MCQ. आणि इट इज अ डीके प्रॉडक्ट ऑफ थोरियम आणि युरेनियम.
बघ डीके प्रोडक्ट ऑफ प्रश्न बघितल्यावर उड्या मारणार आहे तुम्ही लक्षात घ्या एक्झाम मध्ये हेच प्रश्न दिसणार आहेत तुम्हाला. थोरियम आणि युरेनियमचा जो डीके प्रोडक्ट आहे तो आहे पोलोनियम, तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे, तो चाल्कोजेन आहे, ग्रुप 16 मध्ये आहे. ओके. ग्रुप 6 हे मी तुम्हाला सांगू का? ट्रिक्स टू रिमेंबर पिरियॉडिक टेबल असे सर्च करायची गंमत म्हणून खूप छान छान व्हिडिओ आहेत, गाणी वगैरे म्हणून दाखवलेत, वेगवेगळे शॉर्टकट्स दिलेत लक्षात घ्या. बरेचसे व्हिडिओ तर असे आहेत की त्यांचं म्हणणं आहे की केमिस्ट्री आम्ही इतकं वेगळ्या पद्धतीने शिकवतो की ते फार मुलांच्या हृदयात घुसतो लक्षात घ्या. ओके. आणि तुम्हाला सांगू बेस्ट व्हिडिओ आहेत भरपूर. पण मी तुम्हाला सांगू का शॉर्टकट्स लागणार आहेत, लक्षात ठेवण्याच्या टेक्निक्स लागणार आहेत. त्यामुळे कुठलीही योग्य टेक्निक असेल तर वापरा. ओके. जे चांगलं आहे ते घ्या नक्की. बर इथं बघा हॅलोजन ग्रुप 17. हॅलो म्हणजे सॉल्ट आणि जेन म्हणजे बॉर्न. म्हणजे सॉल्ट पासून तयार झालेला सॉल्ट किंवा सॉल्ट प्रोड्युसिंग एलिमेंट आहे. होय की रे? मॅग्नेशियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड, ब्रोमाइड हे सॉल्ट आहेत ना. थांबा. सॉल्ट तयार करणार आहे. सॉल्ट प्रोड्युसिंग एलिमेंट आहेत. हे काय लक्षात ठेवलं सोपं आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ऍस्टास्टाइन. ऍस्टाटाइन म्हणूया आपण. ठीक आहे. यांना सगळ्यांना हॅलोजन म्हणायचं. आता ही जी झाल्यानंतर लगेच आपल्याला एमसीक्यूज घ्यायचे बरं का. आता नीट बघा. फ्लुरोस्पार फ्लोरीन आहे. क्रायोलाइट फ्लोरीन आहे. क्रायोलाइट Na3AlF6 फ्लुरोस्पार CaF2. अॅल्युमिनियमच्या एक्स्ट्रॅक्शन मध्ये अॅल्युमिनियापासून अॅल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन करताना त्यात हे ऍड करतात बरं का बाळांनो फ्लुरोस्पार आणि क्रायोलाइट. त्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंट डिक्रीज होतो. जरा चेक करा बघू. फ्लुरोअपॅटाइट कॅल्शियम फॉस्फेट आणि CaF2 आहे. याच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे, ऑक्सिजन आहे. सगळ्यात महत्वाचं आणखीन काय दिलंय बघा. इथं बघा. इट मेनली कंटेन्स NaCl2 मास. ओके. द डिपॉझिट मला हे पाहिजे कार्नालाइट. KCl MgCl2 दोन मेटल आहेत के आणि Mg. KCl Mg कार्नालाइट क्लोरीन आहे. क्लोरीन साठी मरीन लाईफ ऑल्सो कंटेन आयोडीन इन द सिस्टम. सीवीड मध्ये 0.5% आयोडीन आहे. चिली सॉल्ट पेपर कंटेन्स 0.25% सोडियम आयोडेट आहे. ऍस्टास्टाइन द लास्ट मेंबर ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह आणि त्याचा हाफ लाईफ आहे 8.1 आवर. मी तुम्हाला परत परत ते सांगणार आहे. तुम्ही ते लक्षात ठेवणार आहे. आणि मग आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करताना एकदम सोपं वाटणार आहे. टोटल मी 11 एमसीक्यू सिलेक्ट केलेत बरं का. मग इथं काय लक्षात ठेवलं. क्रायोलाइट Na3AlF6. कार्नालाइट KCl MgCl2. ओके. आणि किती 6H2 बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखीन फ्लुरो ऍपेटाइट. आता फ्लुरो ऍपेटाइट माझ्या लक्षात नव्हतं बघितलं बरं का मी. थ्राईस आहे CA3PO4 ट्वाइस. कॅल्शियम फॉस्फेट आहे. कॅल्शियम फॉस्फेट आणि CaF2 आहे. कोण आहे फ्लुरो ऍपेटाइट. ओके. चला आता लास्टची स्लाइड बघूया आपण आणि लगेच एमसीक्यू कडे जाऊया. झेनॉन आणि रेडॉन रेअरस एलिमेंट ऑफ द ग्रुप. रेडॉन इज अ डीके प्रोडक्ट ऑफ रेडियम. पोलोनियम इज अ डीके प्रोडक्ट ऑफ थोरियम आणि युरेनियम ना. करेक्ट. ओके. इथं एक माझ्या क्लासमधला स्टुडंट चुकला होता लक्षात घ्या. एक मिनिट. अर्गॉन इज द मेजर कॉन्स्टिट्युएंट. मग त्या मुलाचं म्हणणं होतं की ऑक्सिजन नाही ऑर्गॉन उत्तर पाहिजे. ऑर्गॉन ऑप्शन मध्ये दिलं नाही. मग नाही का मोस्ट अबंडंट एलिमेंट. तर हे ना हे आहेत ना नोबल गॅसेस आहेत ना त्यात ऑर्गॉन हा मेजर आहे लक्षात घ्या. चला आता मी ही जी बडबड केली क्लिअरली 8 मिनिटं झालेत. तुम्ही पण बघू शकताय. आता एका मिनिटात 11 प्रश्न. ओके. पहिलं विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट बिलॉंग टू चाल्कोजेन्स. चाल्कोजेन मध्ये SN येत नाही पण तेच उत्तर आहे आपलं. सल्फर आहे, सेलेनियम आहे, टी आहे, ऑक्सिजन आहे, पोलोनियम आहे. सिंपल. 2023 चा प्रश्न आहे हुडकायचा. कार्नालाइट कॅल्शियम फॉस्फेट आहे. कार्नालाइट आयडेंटिफाय द मॅटेरियल एलिमेंट प्रेझेंट इन. हे कॅल्शियम फॉस्फेट नाही. कार्नालाइट मध्ये KCl आणि MgCl2 आहे. ऑप्शन डी. त्याच्यानंतर विच ऑफ पेअर ऑफ द एलिमेंट फ्रॉम डज नॉट प्रेझेंट इन फ्लुरोअपेटाइट. फ्लुरो मध्ये मॅग्नेशियम नाही बरं का. नाही. फॉस्फरस आहे, हे आहे, ऑक्सिजन आहे, हे सगळं हे प्रेझेंट नाहीये. आयडेंटिफाय द डिफरंट एलिमेंट प्रेझेंट इन गॅलेना PB आणि S. व्हॉट आर द डिफरंट एलिमेंट प्रेझेंट इन मिनरल बायराइट BaSO4. BaSO4. त्याच्यानंतर फॉस्फरस कंटेनिंग सॉल्ट. फॉस्फरस कंटेनिंग सॉल्ट मध्ये मला वाटतंय फ्लुरोपेटाइट आहे. तिच्यात फॉस्फरस आहे. माझं कदाचित चुकू शकतं बरं का. चेक पण करा. बायराइट मध्ये MgSO4 नाही. गॅलेना म्हणजे PBS नाही. आपल्याला करेक्टच पाहिजे ना. हो. क्रायोलाइट करेक्ट आहे. बरं इप्समला MgSO4 आणि 7H2O.
जिप्समला कॅल्शियम SO4 ट्वाइस H2O आलं का लक्षात? जिप्सम, एप्सम आणि तिसरं कुठलं होतं रे? बायराइट. तिच्यात सल्फर आहे. ओके. आता व्हिच एलिमेंट फ्रॉम द ऑक्सिजन फॅमिली सांगू का? बिलॉंग आहे का? बिलॉंग टू ऑक्सिजन फॅमिली ना? सी. आता माझं ऑक्सिजन कसं लागलं? ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, सी आहे, टी आहे आणि पोलोनियम आहे. ग्रुप 16 माझं क्लिअर झालंय. ग्रुप 17 मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. ग्रुप 18 राहिलं बरं का. मी डायरेक्टली नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार नाही. हा अख्खा टॉपिक करणार आहे. 3 ते 4 प्रश्न येऊ शकतात. हातातले मार्क आहेत लक्षात घ्या. आता ह्याचं उत्तर तुम्ही सांगायचं. क्लोरीनचं एलिमेंट नाही आहे क्रायोलाइट. बाकीचं सोडून द्या. क्रायोलाइट मध्ये Na3Al आहे. कुठे आहे क्लोरीन? बाकीचं वेगळं आहे लक्षात. मोस्ट अबंडंट कोण आहे? ऑक्सिजन. ॲपेटाइट. ॲपेटाइट, फ्लोरो ॲपेटाइट काय रे? Ca3PO4 ट्वाइस. Ca3PO4 ट्वाइस आहे ना? Ca3 आणि CaF2 ना? मग ते फ्लोरीनचं आहे का चेक करायचंय बरं का मला लक्षात घ्या. ओके, क्वेश्चन तर झाले. हे ॲपेटाइट म्हणजेच फ्लोरो ॲपेटाइट हे फ्लोरीनचं ओव्हर आहे का चेक करूया. फ्लोरो ॲपेटाइट आहे की फ्लोरीन. ठीक आहे, फ्लोरीन, फ्लोरोस्पार. झाले की प्रश्न. चेक करा किती वेळ झाला. ओके, 2 ते 3 मिनिटं झाली बरं का लक्षात घ्या. जास्त वेळ लागला आपल्याला 2 मिनिटं लागली म्हणूया आपण. पण 11 प्रश्नाला 2 मिनिटं असू दे ना. आता तुम्हाला एक्सप्लेन करताना, बोलताना माझा वेळ गेला इकडे लक्षात घ्या. पण ह्याच्यापेक्षा कमी वेळात होणार आहे. मग माझं टार्गेट मी तुम्हाला देतोय. ग्रुप 16, 17 एलिमेंट, पॉलिमर, ग्रीन केमिस्ट्री, ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन. ओके, त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाउंड. हातातले मार्क आहेत. सगळे हातातले मार्क आहेत लक्षात घ्या. हे झालं की क्रॅश कोर्स मध्ये आपण ऑर्गॅनिक घेणार वन वीक. इतकं भारी होणार आहे ना विचारच करू नका. आता बघा ना मला लक्षात आलं. बायराइट BaSO4, जिप्सम CaSO4, इप्सम MgSO4, कार्नालाइट KCl MgCl2 6H2O. बरोबर आहे. कार्नालाइट आणखीन काय? फ्लोरोस्पार, फ्लोरो ॲपेटाइट. ओके, ही नावं लक्षात राहिली, त्याचे मॉलिक्युलर फॉर्म लक्षात राहिले. ग्रुप 16 माझ्या लक्षात आलं. आता माझ्या एक पण लक्षात आलं की पिरियॉडिक टेबलच इम्पॉर्टंट आहे. त्यात अल्कली मेटल आहेत, अल्कलाइन अर्थ मेटल आहेत, चाल्कोजेन्स आहेत, हॅलोजन आहेत, नोबेल गॅस आहेत. चला मग आता कामाला लागा. या नोट्स तुमच्या पाहिजेत लक्षात घ्या. मी माझ्या ऑफलाईनच्या मुलांना आल्या विचारतो कालच्या व्हिडिओचं होमवर्क. तुम्हाला पण मी आल्याला विचारू शकतो. तुम्ही शिस्त लावून घ्या. तुम्ही डोळे मिटून माझ्यावर विश्वास ठेवा. काही मुलं असतात विचित्र निगेटिव्ह कॉमेंट करतात, गेले उडत म्हणूया आपण त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही. लक्ष द्यायचं नाही. आपलं काम करत राहायचं. आपण चुकीचं काय करतोय का? नाही. मग हे मी माझ्यासाठी सांगायला बरं का. नाहीतर पहिला मी पण खूप ना असं डिस्टर्ब व्हायचो लक्षात घ्या. हे, तुम्हाला माझं शिकवणं आवडतंय. मला माहिती आहे तुम्हाला आवडतंय. मग तुम्ही मुलांच्यावर शेअर करताय. दिसतंय मला YT ॲपमध्ये की नंबर ऑफ शेअर्स किंवा सबस्क्रायबर 85,000 झाले, 15,000 उरले, होणार आहेत 2,00,000 टार्गेट आहे. मोठ्याच्या मोठं. ओके, चला मग करा तुम्ही माझ्याबरोबर अभ्यास. ऑल द बेस्ट. धन्यवाद.